प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता सागरला विचारते की तो मिहीर इथे काय करतोय. त्यावर सागर सांगतो की तो माझा साखरपुडा अटेंड करण्यासाठी आला आहे. मात्र मुक्ता चिडून म्हणते की ही तर चिटिंग आहे. त्यावर सागर म्हणतो की चिटिंग तर तुम्ही केली होती, पण आता सत्य सगळ्यांसमोर आलं आहे. मात्र सागर नक्की कशाबद्दल बोलतोय ते मुक्ताला कळत नाही. तर सागर तिला सांगतो की ज्या माणसाने ती क्लिप व्हायरल केली होती त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे आणि त्यामुळे पोलिसांनीच मिहीरची निर्दोष सुटका केली आहे. आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो. ती म्हणते की ज्या माणसाने ती क्लिप व्हायरल केली होती तो स्वतःच पोलिसांच्या स्वाधीन झाला. या गोष्टीवर तुमचा तरी विश्वास बसतोय का? आणि त्यावर सागर म्हणतो की मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की मिहीर निर्दोष आहे आणि त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे तुम्ही यापुढे त्याच्याकडे गुन्हेगारासारखे बघू नका आणि त्याला टॉन्टही मारू नका. आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो. मात्र त्या दोघांचं हे संपूर्ण बोलणं लकीने ऐकलेलं असतं आणि तो खूपच खुश होतो आणि मनाशी म्हणत असतो की चला, मीच ती MMS व्हायरल केली होती हे कोणालाही समजलं नाही. तर दुसरीकडे मिहीरला बघून इंद्रा बापूंना खूप आनंद झालेला असतो. इंद्रा तर रडतच त्याला मिठी मारते. तर स्वाती म्हणत असते की मिहीर तू खूप मागे राहिला आहे. त्यावर मिहीर विचारतो की नक्की कशात मागे राहिलोय मी? आणि त्यावर स्वाती हसतच सांगते की अरे, तुझी अजून संगीताची प्रॅक्टिस बाकी आहे आणि वरातीची प्रॅक्टिससुद्धा. त्यावर मिहीर म्हणतो की माझी पोलीस स्टेशनमध्ये जेवढी वरात निघाली तेवढी पुरेशी आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटते. बापू, इंद्रा, स्वाती त्याला समजावतात आणि सांगतात की यापुढे सगळं काही ठीक होईल. आणि त्यानंतर इंद्रा मिहीरला विचारते की सागर तुला नक्की कुठे सापडला? कारण आज जर तू त्याला इथे वेळेत घेऊन आला नसताना तर आपली इज्जत त्या 101 वाल्यांच्या पायाशी द्यावी लागली असती. आणि त्यावर मिहीर त्या सगळ्यांना सांगतो की मी जेव्हा जेलमधून सुटलो तेव्हा सरळ दादूसला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसवर गेलो. मात्र तिथे मला समजलं की तो लवकरच घरी जाण्यासाठी निघाला आहे. मात्र त्यानंतर माझ्या लक्षात आलं की तो रात्रभर झोपलेला नाही आहे, कारण तो मला भेटण्यासाठी जेलमध्ये आला होता. त्यामुळे मी सहज पार्किंगमध्ये नजर फिरवली तर हे महाराज गाडीत झोपले होते. आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. त्याचवेळी पुरू आणि मयुरेश त्या ठिकाणी येतात. मात्र समोर मिहीरला बघून मयुरेश खूप चिडतो. मात्र पुरू त्याला शांत राहायला सांगतो आणि एका कामानिमित्त बाहेर पाठवतो. त्यानंतर मिहीर पुरूजवळ जातो. तो पुरूला म्हणतो की मला माहीत आहे, मला इथे बघून तुम्हाला कोणालाही आनंद झालेला नाही. मात्र दादूसने सांगितल्यामुळे मी इथे आलो. पण जर तरीही तुम्हाला त्रास होत असेल तर प्लीज तसं मला सांगा. मी इथून निघून जाईल आणि यापुढे एकही फंक्शन अटेंड करणार नाही. मात्र पुरू त्याला म्हणतो की मिहीर, मला आधीपासूनच खात्री होती की असं काम तू करणार नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि मी आता घरच्यांसोबतही बोलेल. तू कुठेही जायची गरज नाही आहे. आणि पुरूचं ते बोलणं ऐकून मिहीरला आणि कोळी फॅमिलीला खूपच आनंद होतो. आणि मग त्यानंतर इंद्रा मिहीरला म्हणते की चल, तुला भूक लागली असेल ना? आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात. तर बापू आणि पुरू एकमेकांचं अभिनंदन करत म्हणतात की शेवटी आपण करून दाखवलंच. आणि ते आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. त्याचवेळी मंजिरी तिथे येते. ती बापू आणि पुरूंना सांगते की गुरुजी आले आहेत, लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे, तुम्हाला बोलवले. आणि मग त्यानंतर ते सर्वजण लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी एकत्र बसतात. तर इंद्रा बापूंना विचारत असते की आता यांचे गुरुजी सांगतील तसं लग्न होणार का? आणि त्यावर बापू हो म्हणतात. आणि त्यानंतर गुरुजी या दोन्हीही कुटुंबांना विचारतात की या लग्नासाठी तुमची काही अट आहे का? आणि त्यावर इंद्रा म्हणते की या लोकांची पहिलीच अट आहे की लग्न त्यांच्याच पद्धतीने होणार. आणि त्यावर माधवी म्हणते पण हे काय आम्ही ठरवलं नाही ना, त्या दिवशी आपण चिठ्ठ्या टाकून ठरवलं आहे. आणि ते ऐकून इंद्रा काहीच बोलत नाही. आणि मग त्यानंतर गुरुजी विचारतात की लग्नानंतर नवरी मुलगी कुठे राहणार? त्यावर इंद्रा म्हणते की ती आमच्याच घरात राहणार. आमचं घर खूप मोठं आहे, प्रत्येकाला आपापली खोली आहे, तिलासुद्धा एक खोली मिळेल. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. गुरुजी म्हणतात की मला तिचा पत्ता सांगा. त्यावर इंद्रा हसतच सांगते की 101 ऐवजी फक्त 102 करा. आणि त्याप्रमाणे गुरुजी तशी दुरुस्ती करतात. त्यानंतर गुरुजी विचारतात की तुम्हाला एकमेकांशी काही बोलायचं आहे का? आणि त्यावर माधवी म्हणते हो, मला बोलायचं आहे. आणि मग त्यानंतर ती इंद्राला सांगते की आम्ही मुक्ताला खूप शिकवलं आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज तिला घरी बसायला सांगू नका, तिला तिचं काम करू द्या. आणि त्यावर इंद्रा म्हणते की तिने काम केलं तरी आम्हाला काही हरकत नाही,
उलट काम करणाऱ्या सुनेचा पगार झाला की ती आम्हाला रोज गिफ्ट घेऊन येईल ना. आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. त्यानंतर माधवी त्यांना हे सुद्धा सांगते की मुक्ताला अजून थोडं शिकायची इच्छा आहे, तिला एक डिग्री घ्यायची आहे आणि त्यासाठी तिला तुमचा सपोर्ट आणि शांतता लागेल. सपोर्ट तर तुमचा मिळालाच आहे, पण थोडी शांततासुद्धा द्या. आणि त्यावर इंद्रा म्हणते की बाई, तुला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिक, आमचं नाव मोठं कर आणि तुझ्यासोबत सईलासुद्धा शिकव. आणि तिचं ते बोलणं ऐकून मुक्ताला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर माधवी इंद्रा आणि बापूंसमोर हात जोडून म्हणते की आमची मुक्ता लग्न करून तुमच्या घरात येणार आहे. तुम्ही तिला आईवडिलांचं प्रेम द्या. यापुढे आईवडील म्हणून ती तुमच्याकडे बघेल. तुम्ही तिला कधीच ती दुसऱ्या घरातून आली आहे याची जाणीव होऊ देऊ नका. आणि माधवीचं ते बोलणं ऐकून सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात. इंद्रा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका. माझ्यासाठी जशी माझी पोरं आहेत तशी तुमची मुक्तासुद्धा असेल. माझी पोरं जे खातील तेच मी तिलाही खायला देईल. मात्र ते ऐकून माधवी घाबरून म्हणते की नाही, मुक्ता त्या घरात जाऊन नॉनव्हेज खाणार नाही. आणि त्यावर बापू हसतच म्हणतात की माधवीताई, इंद्राला तसं बोलायचं नव्हतं. म्हणजे आम्ही जे काही चांगलं चुंगलं खाऊ ते तुमच्या मुलीलासुद्धा देऊ, तुम्ही काळजी करू नका. आणि ते ऐकून माधवी आणि पुरूला खूप आनंद होतो. मुक्तासुद्धा खूप खुश असते. आणि मग त्यानंतर गुरुजी त्यांना सांगतात की या महिन्याच्या शेवटी 2 मुहूर्त आहेत, ते तुम्हाला चालतील का. आणि त्यावर ते सर्वजण हो म्हणतात. आणि मग फायनली मुक्ता आणि सागरचं लग्न ठरतं. दोन्हीही फॅमिली एकमेकांचं अभिनंदन करतात. बापू आणि पुरू आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. आणि ते बघून इंद्रासुद्धा माधवीला मिठी मारायला जाते. आणि ते बघून सगळ्यांनाच हसू येतं. मात्र दोन्हीही फॅमिलीला आनंदात बघून सागर आणि मुक्तासुद्धा खुश होत एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर गोखल्यांच्या घरी मेहंदीची तयारी सुरू होते. माधवी सगळ्या पाहुण्यांना फोन करून निमंत्रण देत असते. आणि त्याचवेळी तिला मोठ्याने गाण्यांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे ती वैतागून पुरूला म्हणते की या 102 वाल्यांची झाली सुरुवात. त्यावर पुरू तिला सांगतो की हा आवाज त्यांच्या घरातून नाही तर आपल्या घरातून येत आहे. आणि ते ऐकून तर माधवीला धक्काच बसतो. पुरू तिला सांगतो की मंजिरी आणि मिहिका संगीताची प्रॅक्टिस करत आहे. त्यामुळे माधवी लगेच त्यांच्या जवळ जाते. ती त्यांना गाणं बंद करायला सांगते. तर मंजिरी म्हणत असते की आई, माझ्या लग्नाच्या वेळी असं काहीच नव्हतं. प्लीज आता मुक्ताच्या लग्नात तरी आम्हाला मजा करू दे ना. आणि त्यावर माधवी म्हणते की तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मात्र त्या 102 वाल्यांसारखा धांगडधिंगा नको. आणि त्यावर पुरू तिला म्हणतो की एक काम कर, तूच या मुलींना एक चांगलं गाणं शोधून दे. आणि मग त्यानंतर माधवी लगेच गाणं शोधायला सुरुवात करते. आणि ती मंजिरी मिहिकाला एक मराठी भावगीत शोधून देते. त्यामुळे त्या दोघीजणी डोक्यालाच हात लावतात. त्या म्हणतात की संगीतामध्ये भावगीतावर कोण डान्स करतं. तर माधवी म्हणते की आपली परंपरा आपणच जपायला हवी. आणि ती पुरूला सांगते की संगीतामध्ये ना मी शास्त्रीय संगीतच ठेवणार आहे. आणि ते 102 वाल्यांना त्यावर सात्विक डान्स करायला लावणार आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला सांगत असतो की आज संध्याकाळी आपल्याला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे. मात्र सावनी म्हणते की आज माईंनी सुट्टी घेतली आहे, त्यामुळे सईला एकटीला घरी सोडून मला येणं शक्य होणार नाही. मात्र त्याचवेळी तिला मुक्ताचा कॉल येतो. सावनी साखरपुड्याबद्दल तिचं अभिनंदन करते. तर मुक्ता तिला सांगते आज आमच्याकडे मेहंदी आहे, जर तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही सईला पाठवाल का. आणि त्यावर सावनी आनंदाने हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताच्या आणि सागरच्या मेहंदीसाठी सईसुद्धा आलेली असते. आणि जेव्हा ती मुक्ताच्या हातामध्ये तिने बनवलेली अंगठी बघते तेव्हा ती मुक्ताला आई म्हणून हाक मारते. त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात. तर मुक्ता रडतच सईला मिठी मारते. तर सागरही आनंदाने त्या दोघींकडे बघत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.